मी मधुकर सुदाम कडू, राहणार बेलपारा, पोस्ट जासई, तालुका पनवेल, जिल्हा रायगड. मी जेव्हा मला मतदान चालू झाल्यापासून मी पहिलं मतदान केलं शिवसेनेला. त्याच्यानंतर दुसऱ्या इलेक्शनला मी BJP मध्ये प्रवेश केल्यानंतर मी पनवेल तालुका उपाध्यक्ष होतो. आता मी स्वाभिमानी शेतकरी संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष आणि कोकण अध्यक्ष आहे. मुख्य कारण असं आहे की आमच्या गावात एकदम मोठा नेता होता काँग्रेस पक्षाचा, आणि त्याचं कुटुंब आमच्या गावामध्ये मोठं आहे. तर त्या नेत्याने आमच्या सर्व नागरिकांना देवी, आमच्या गावकीची देवी असायची, म्हणजे आपण नवरत्न म्हणतो ना, त्या नवरत्नाच्या मंडपामध्ये 3 वेळा म्हणजे 15 वर्षे एक आजोबांच्या माहिती पद्धतीतला हा देऊळ म्हणजे माझा कुलदेवत आहे. मी जरी निवडून आलो तरी पायऱ्या करीन, नाही आलो तरी करीन. असे 3 वेळेला फसवणूक केली, म्हणजे 15 वर्षे फसवणूक केली. आणि त्याच्याबरोबर मी अपक्ष उभा असल्याने 3 वेळ त्या कुटुंबाने माझ्यावर राग ठेवला. राग ठेवण्याचं कारण म्हणजे त्यांनी जे आश्वासन दिलेलं गावाला तो त्याने काहीच पुरा केला नाही. पण मी साधा एक नागरिक आणि गरीब घराण्यांचा पोरगा म्हणून अध्यक्षपद मिळाच्या अगोदर मी पहिला कोणाला गावात बोललो नाही का मला मतदान करा म्हणून. माझी एक भावना होती का या देवाला जायला माता कुताऱ्यांना रस्ता करावा. असे करता करता मी चालू काम केल्यानंतर हे मोठे नेत्याचे नातेवाईक मला दमबाजी करायचे. दमबाजी करत असताना मी असते असते थोड्यादा 20 पायऱ्या एक दिवसात, दुसऱ्या दिवसात 20 पायऱ्या, असं करता करता यांचेच नातेवाईक यायचे, तू आता इथं काम थांबव, इथं मी कमान टाकतोय. आम्ही वेळ होईल त्यांना बोलायचं तुम्ही कमान टाका, आम्ही काम थांबवतो. असे करता हे काहीच नाही केलं. नंतर आस्ते आस्ते करून पूर्ण पायथ्यापासून त्या देवाच्या गाभाऱ्यापर्यंत पायऱ्या नेल्या. बैरीदेव प्रसन्न. तर बैरीनाथ पण बोलतात, बैरदेव पण बोलतात. तर तो काम मी पुरा केला. बैरीदेव प्रसन्न, बेलपारा बेलपारा बेलपाड्याचा बैरदेव प्रसन्न म्हणजे आमचे कोली आगरी कराडी सगळ्यांचा म्हणजे तो कुलदेवत मानला जाते, म्हणजे जागृत देव आहे. तर असे देवाचं काम ज्या व्यक्तीने मोठे नेत्यांनी फसवणूक केल्यामुळं, मी छोटे कार्यकर्त्यांनी केल्यामुळं यांचं म्हणजे पूर्ण कुटुंब मोठं असल्याने माझ्यावर पूर्ण यांनी राग ठेवला शेवटपर्यंत. तर आता मी पूर्ण काम करून सुद्धा त्यावेळेला कमिटी अशी जमायची आमची का प्रत्येक कुटुंबाचे लोक जमायची आणि देवळामध्ये मिटिंग घ्यायची. मिटिंग घेतली का प्रत्येक कुटुंबाला विचारायचं बाबा तुमच्या कुटुंबातनं किती लोक देता तुम्ही कमिटीवर, असं विषय व्हायचं. पण आता या 22 वर्षात असं घडलंय का जे श्याम म्हात्रेंनी जे केलं नाही ते श्याम म्हात्रेचे पोरीने करून दाखवलं तृती म्हात्रेंनी. कारण 22 वर्षे माझ्या पायऱ्या माता कुताऱ्या चालल्या, आता ते चालत नाही. कारण का यांचा 2 वर्षापूर्वी पण माझ्या पूर्ण मंडप तोरला, वृंदावन तोरले, पायऱ्या अर्ध्या तोरल्या. मी गप्प बसलो, काही माझे 2 लहान मुलं आहेत, मला भांडणाला काही वेळ लागणार नाही. पण पोलिसांचं असं मत आहे का कुठंतरी मधून भांडणाच्या अडचणीत यावं, म्हणजे आम्हाला मधून आतमध्ये टाकायला मोकले. म्हणजे यांना कन्नी कोरोना पूर्णपणे पोलिसांची साथ आहे. कारण का माहिती आहे, तृतीय मात्र जाऊन तिथं पूर्ण त्यांची बाजू मांडते. आणि पोलिसांच्याकडे आम्ही लेखी कंप्लेंट करायला गेलो, फॅमिली पूर्ण नावं घेतली, समाजकंटकांची नावं घेतली ना, मला 4 दिवस केलवता ठेवला. 4 दिवस केलवता असा ठेवला का साहेब नाही. असं करताना 2 EPI म्हणा होते, एक बदक का बदके असं काहीतरी त्याचं नाव आहे. त्याने उलट प्रश्न विचारला मला का, बोलते तुला देवाचं काम करायला सांगायला देव आलता का रात्री का दिवसा आलता बोलतो तुझ्या घरात सांगायला. मग जर अशी जर आपल्या आगरी कोली समाजात हिंदू धर्मात जर असा एखादा ऑफिसर बोलत असेल तर आपण याच्यावर काय उत्तर द्यायचा, मला यो प्रश्न पडला. नंतर मी PS ला भेटलो. PS ला भेटलो ना, सुर्वे साहेबांना भेटलो. सुर्वे साहेब आमच्या अख्ख्या फॅमिलीचा फोटो घेतला. अशी फॅमिली बोलतो मी पहिल्यांदा बघतो एकत्र. मला वाटलं चांगला निर्णय देईल. मी पण आपला 2-3 दिवस गप्प बसलो. मी पण विषय टाळाटाळ केलं. आमच्या गावातनं मला काही निरोप द्यायचे, अरे तुला घरून घुसून नांगटा करून मारणार आहेत.
मी वाटच बघून होतो मला कधी मारायला येतात ते तृती म्हात्रेचे भाऊबंद. तर तो विषय टाळल्यानंतर मी काय विचार केला का मला अशीच नावाशेवच्या पोलिसाई खोटी तरीपारी लावलेली, म्हणजे जवळजवळ आता 27-28 वर्ष होतील आणि हायकोर्टात ती मी जिंकलेली आहे, त्याचा प्रूफ आहे माझ्याकडं. त्याच्यात लेखी असं दिलंय का नावाशेवा पोलीस स्टेशनवर तुम्ही इज्जतीचा दावा करा, पण आम्ही तो का संबंधित मध्ये मला दोघे तिघे भेटायला आला असं काही करू नको म्हणून मी थांबलो. पण आता मी ज्या मी पत्र दिलंय ना कमिशनरला, अवैध धंदे माझ्या बायका काय करतात किंवा अवैध धंदे मी काय करतोय याचा मी कोर्टात शहानिशा पूर्ण करून घेणार आहे ना. या पोलीस ऑफिसरनी नावाशिवायचे जे मला उलट जे प्रश्न केलेत ना त्याने ते कोर्टात चॅलेंज करावा. आणि माझा पण कोर्टात चॅनल आहे माझा का माझा कोर्टाचे न्यायाधीश माझा पूर्णपणे आत्मविश्वास पूर्णपणे भरोसा आहे का मला सच्च्याचा न्याय मिळणार. अहो गावकरी इतका आनंद माझा लुटलेला का माझी ज्या वेळेला पायऱ्या पूर्ण झाल्या तेव्हा महापूजा ठेवली. महापूजा ठेवल्यानंतर कवाल्या ठेवल्या मी, त्या विटनेस पण आहेत एकनाथ माली बी, सगळे त्यांचा कार्यक्रम ठेवलेला. आणि पब्लिक इतकी का मला फाटी सुद्धा कमी पडली का ज्याच्या घरी गावात साठा केलेली होती ना फाटी ती सुद्धा गावातनं नेऊन मला जेवण बनवावं लागले. जवळजवळ 450 किलो चावल बनवावं लागले. तर तुम्ही विचार करा किती पब्लिक जेवली असेल. आणि इतका 22 वर्ष चांगला असून सुद्धा या लोकांनी गेले मागच्या वर्षापासून हे खंडणीखोर आहेत ऍक्च्युली, कारण खंडणीचे केस आहे या लोकांवर. हे लोकांकडनं वसुली करून, म्हणजे आता तुम्ही गावातला सर्व्हिसला आहेत मग तुमच्याकडे येणार आहे तू देवासाठी मदत कर 10 पायऱ्या किंवा 5 पायऱ्या, आता एक पायरीची 8,000 रुपये किंमत ठेवली. मनोहर शेठ भोईर यांनी अक्का शिमीट दिलाय, पीपी खार पाटलांनी खरी ग्रीट दिलाय आणि राजेश म्हात्रे आमच्याच गावाला पनवेलला राहतोय त्यांनी पूर्णपणे स्टील दिलाय. तर मग आवरा जर सामान देत असताना राम शेठने 1 लाख रुपये दिले, महेंद्र शेठने 1 लाख रुपये दिले, म्हणजे हे शेठ लोक जे पैसे देतात ना हे आमच्या गावात ऍक्च्युली भांडणं होण्यासाठी देतात. कारण आमच्या गावात पहिला प्रश्न आहे पाण्याचा. पाणी आमच्याकडं 4 दिवसात येतोय तो पण खदूल आणि पूर्ण पाणी मिळत नाही लोकांना. त्याच्या कारणाने आता तुम्ही येता वेळेला बघितली जिल्हा परिषदेची टाकी 3 वर्ष तशीच सरून चालली, त्या कामाकडे लक्ष नाही. हे चांगला काम केलेल्यावरच काय यांचं लक्ष आहे म्हात्रे कुटुंबाचा. अहो माझा मत काय आहे का मी जे केलं ते पायऱ्या चांगल्या होत्या. मग तुम्ही इतके देणगी सगळं मटेरियल फुकट घेतलात, मग तुम्ही माझ्या पायऱ्यांना लागून पायऱ्या करा, माझी काय हरकत नाही. पण माझ्या पायऱ्या तोराच्या या पोलिसांनी जर त्यांना ऑर्डर केली असेल का बिनधास्त तोरा मधुकर कडूचा नावच नाही पाहिजे. सौजन्याने याचा मतलब काय असतं, पण पोराबालांचा न विचार करताना इतका खर्च करतो आपण. त्यावेळेला म्हणजे 22 वर्षापूर्वी मी माझा टेम्पो विकला 2 407, सपाटी गाडी विकली 1000 नंबरची, डंपर विकला, माझ्याकडे प्रूफ सगळ्याच आहे. आणि असा जर संसार एखादा उद्ध्वस्त करून जर गावासाठी जर देवाच्या कामासाठी चांगला करत असेल ना एखादा 22 का 25 वर्षांत त्यातला जाग येऊन काय याचं नाव नकोच तर असं होतं काय तुम्हीच विचार करा. मला प्रत्येक पत्रकार बंधूंचा इथं मी बोलवल्यावर तुम्ही आलं सगळ्यांचं मी अभिनंदन पहिलंच करायला पाहिजे होतं, माझी चुकी झाली, पण तुमचं अभिनंदन आहे. पण या गोष्टीवर तुम्हाला काय वाटते? हा हा आरोप म्हणजे असं आहे कारण पहिले गाव अख्खा खुशीने अजूनही खुशी नाही, गावाला एक खटकलेलं आहे. कारण ही कमिटी गावकीनी नेमलेली नाही आत्ताची ना मागची नव्हती. पण हे काय करतात माहिती आहे, 2 कुटुंब मोठा असल्याने तुम्हाला मेसेज टाकणार मला मेसेज टाकणार असं करून एका कोपऱ्यात जाणार ना, तेच पुन्हा मोबाईलद्वारे प्रत्येकाला मेसेज पाठवणार. तर मोबाईलचा मेसेज सर्वांना समजतं असं काही नाही ना. तुम्ही गावकीत मिटिंग लावा, असं काहीच नाही केला. किंवा आता मला सुद्धा माझा काम होता यांना बोलवण्याचा मला अधिकार नाही का? म्हणजे मी आवरा का बेकार माणूस आहे? मी आता त्यावेळेला जर
60-65 लाख रुपये उद्ध्वस्त करीसल न त्या पैशावर हे धूल फेकून पैसे कमवायचा धंदा करत असतील तर मी काहीच करू शकत नाही का? मग मी कुठल्याही पोलीस असो, कुठलाही ऑफिसर असो, मी जितके आपले इंडियामध्ये जितके कोर्ट आहेत, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, सगळ्या परत मी जायची माझी फुल तयारी आहे. काहीच नाही लिगली नाही. आता ही लिगली आहे नाही, काहीच नाही पहिल्यापासून लिगली नाही. अहो काही नाही पावती इकडं बघा, आता तुम्हाला मी दाखवतो त्यांचे कसं चालले धंदा. आता हे बघा, हे 2 चेक आहेत. गावकीचं आहे नाव का बघा, आतिश महादेव पाटील, आला लक्षात का? अभय हरी म्हात्रे, राम शेटनी दिलेले, आणि राम शेटला पण आम्ही कोर्टात बोलवणार आहोत. ओ देवाच्या कामाला मदत. मग 22 वर्ष कुठे होते? नाही, काहीच नाही, खाजगी आहे. आणि हे लोक काय करतात, स्वतःच्या नावावर घेतात आणि घरचा मलिंदा भरून पोटभर खातात, बायका पोरा सुखी त्यांची. अहो पावत्या कसल्या, लिगलीच नाही तर पावतीचा संबंध काय? अहो आता त्याही बनवली असेल ते माहिती नाही. अहो तक्रार कुठे केली ना तरी पहिला काय विचारतात, तुमच्याकडे प्रूफ काय? आता बघा, ही माझी कमान आरशीशी, आलं लक्षात? पूर्ण बघा तर तुम्ही, ही कमान आहे माझी आरशीशी. त्यानंतर ही बघा तोरलेली, हे बघा या देवाच्या पावटी कमानी जवळच्या, यो पूर्वीचा देऊळ वृंदावन बी आहेत का नाही बघा, मंडप आहे का नाही बघा, हे सगळं उद्ध्वस्त केलाय का? यांना उत्पन्न चालू पाहिजे, म्हणजे पूर्वीपासून त्यांचा धंदा सुद्धा त्या देवाच्या नावाशी. 1 रुपयाची मदत नाही. माझ्या जवळजवळ 250-300 गोणी या 2 फॅमिलीने वावल्या, पण आमचा गावाला कोण नाही आला. फक्त 2च वेळा गावातली महिला मंडळ एक म्हणजे 12 वाजेपर्यंत खरी रेती वावला आलती. असंच आहे. अहो माझं एकच मत आहे का कुटुंब आमच्या गावात 5 आहेत, 5 कुटुंबाची मिटिंग लावायला पाहिजे होती मंदिरामध्ये. असं काय केलेलं नाही. विचार पहिला घेणं गरजेचं आहे गावकीचा. तो पण विषय लांबचा राहिला. मी तो गेलो असतो, त्या मिटिंगला मी गेलो असतो, भले माझा तो पद सोडला असता माझ्या बाजूला, नागरिक म्हणून मी गेलो असतो, पण असं काहीच ते केलं नाही. याही काय केलं, आता या कमांडला काय होतं सांगा, ही कमान मी अशीच होती आणि मी कंप्लेंट करायला गेल्या म्हणून हे रात्री पोलिसांनी सांगल्यामुळं एक माझी कमान टोरली. माझ्या विरोधात कोण नाही, फक्त 4-5 लोक, कोणी त्रुटी मंत्रींनी तयार केलेले लोक, बाकी कोणच नाही. अहो यांना अपेस, प्रत्येक वेळेला मी अपेस देतोय ना, यांना पुढे जायचे चान्सच नाही, कारण हे स्वतःच्या खिशातनं कधी, असे फक्त फुकटचा घ्यायचा, खर्च नाही करायचा. अहो शिरकोमध्ये होता ना, शिरकोमध्ये अध्यक्ष पदाला सुद्धा अख्खा गाव आमचा घेऊन जायचा. त्यावेळेला माझ्या 2 गाड्या न्यायचो मी पोरांना भरून, पण कधी नाश्ता नसेल दिला, आम्ही स्वतः नाश्ता करायचो. तर अशा लोकांना शेक कसला मिळवून द्यायचा हे मला तुम्ही सांगा. माझी तर तीच इच्छा होती ना, उलट त्या पायऱ्यांना लागून जर पायऱ्या बांधल्या असत्या तर त्यांच्या जायला झाल्या असत्या, म्हणजे यायला झाल्या असत्या. अहो तो अहो उलटाच याही आव्हान काय केलंय माहितीये, आम्ही पायऱ्या सगळा उद्ध्वस्त करून, याचा नाव उद्ध्वस्त करून, बायका पुराशी नांगठी गावात फिरू मारून. तर याच्यावर पोलिसांच्या विषय मी कंप्लेंट केली, पण पोलिसांनी काही घेतली नाही, म्हणून मला कोर्टाचे दरवाजे ठोठवायला लागले. कोर्टात माझी आता उद्या पण तारीख आहे, आपल्या पनवेल कोर्टात. दावा टाकलाय म्हणजे अवैध धंदे, माझी कामाची फुटतूट, पोलिसांनी परवानगी कशी दिली, 2 ऑफिसरांची नावं आहेत, EPI बदक आणि आपला त्याचं नाव काय नाही, सुर्वे.
पोलिसांची नावं टाकली. त्यात 5 जणांची नावं आहेत. संतोष म्हात्रे, संतोषराम म्हात्रे, आतिश सतीश जगदीश म्हात्रे, आतिश महादेव पाटील, गोरक्षनाथ कडू, सुशांत घरत, अशी 5 लोकांची आणि 2 ऑफिसर लोकांची टाकलीत नावं. हा, अहो जर असा जर असेल तर मी इतका खर्च त्यावेळेला केलाय ना. जर त्या पायऱ्यांपासून काय फुटूट झाली असेल तर मला विचारलं जातं, मी केला नसतं का? अजूनही मी तयार आहे त्या पायऱ्या करायला. पण याही विचारलंच नाही, यांना कमवायचं आहेत ना. कारण हे हा, माझं आता हे याच्यात बघा नाव आहे पूर्ण. सौजन्याने कोण आहे बघा. मग आता हे सौजन्याने मधुकर सुदाम कडू वरती वृंदावन होते ना, त्याच्यात या 2 पत्नींचं माझं नाव आहे. हा हा, नाही नाही नाही, तो कसं माहितीये का, हे त्यांचं मत झालं. पण मेन गोष्ट काय, त्या देवाला पायऱ्याच नव्हत्या, जायला रस्ताच नव्हता. त्यावेळेला आम्ही नवरा बायको खोदाई करत होतो, विंचू चावत होतं, जनावरं येत होती. त्यावेळेला एक लोकांना जाटका नाही आली. आता यो वाद थांबणार नाही. कारण ज्या ज्या कोर्टात मला जायला लागेल, ज्या त्या कोर्टात जाईन, पोलिसांच्या विरुद्ध मी शेवटपर्यंत लढत. माझी मागणी एकच, माझा काम होता तसा ठेवायचा. यांनी लोकांकडनं भीक मागून पैसे वसुली केलीत ना, ते नवीन बांधून दाखवाय. माझा दुसरा काही सूचना नाही. हा, त्याही केलं तर चांगलीच गोष्ट आहे ना, पण ते वेगळं करावा. जागा ती फॉरेस्टची आहे. माझी काय हरकत नाही का, माझ्या बापाची जागा नाही, ती फॉरेस्टची आहे. परवानगी घेतली नाही, पण तो फुटतोड शासनाने केला तर मी मान्य करायला तयार आहे. त्यांची तर घ्यायलाच पाहिजे, पण ज्याचं काम आहे त्याच्या फोराचा अधिकार काय ना, त्यांना अधिकार दिला कोणी? माझी मागणी एकच आहे, हे काम जे फोरतोर केलाय ना, त्यांना जिथपर्यंत काय होत नाही तिथपर्यंत मी गप्प बसणार नाही. बाकी मला काही नाही. आणि हे शेठ लोकांना माझं एक आव्हान आहे का, जर तुम्हाला डोलं असतील तर हे माझं सगळे युट्यूबला कार्यक्रम असतात, लाईव्ह कार्यक्रम असतात. कोणी काम केलंय ना, कोण तो काम करून पैसे खातय, हे शेठ लोक ही सगळे म्हणजे देणगीदार जेवढे शेठ लोक आहेत, तेवढ्यांना माझी नम्र विनंती आहे का, प्रत्येक गावात देणगी देवाच्या नावाशी जेव्हा येतात मंगाला, तेव्हा त्यांनी माणूस पाठवावा, कामाची छाननी करावा, मग देणगी द्यावा, अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे.